नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमीचा तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उमदी येथे कन्या सबलीकरण अंतर्गत येलो बेल्ट वाटप व NMMS मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व विशेष सत्कार म्हणून पंचायत समितीच्या नूतन सदस्या सौ संगीता सावंत यांचा सत्कार करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सर्वोदय शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन माननीय रेवप्पण्णा लोणी यांच्या हस्ते झाले. तर दीप प्रज्वलन सांगली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती रेश्माक्का होर्तीकर यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक माननीय चन्नाप्पण्णा होर्तीकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अप्पू कोरे, डॉक्टर शिरीष हिरेमठ, बाबू सावंत, उमेश शेवाळे, कराटे प्रशिक्षक कांचन उंबर्जे, मुख्याध्यापक SC जमादार व पालकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. NMMS मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत शाल प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. डॉक्टर हिरेमठ यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. आपले शरीर तंदुरुस्त ठेवून एकाग्र चित्तेने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते असे त्यांनी सांगितले. पंचायत समितीच्या नूतन सदस्या सौ संगीता सावंत यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते, प्रयत्न केल्यास यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येते असे त्यांनी सांगितले. माननीय बाबू सावंत यांनीही आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले. तसेच प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट चन्नाप्पण्णा होर्तीकर यांनी विद्यार्थ्यांना संस्कारक्षम जीवन निर्माण केले पाहिजे. दररोज शाळेला येताना आई वडिलांच्या पाया पडून आले पाहिजे. असे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवता आले पाहिजेत. ह्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. हा सुंदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक SC जमादार, उपमुख्याध्यापक CS धायगोडे, उपप्राचार्य DC बासरगाव, पर्यवेक्षक MB शिंदे, MG निळे यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RS पाटील यांनी केले, तर आभार उपप्राचार्य DC बासरगाव यांनी मानले.